आजपासून देशभरामध्ये रेल्वेचा प्रवास महागलाय। सर्वसामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार आहे। आता प्रवाशांना किलोमीटरच्या मागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागतील। वर्षभरामधली रेल्वेची ही दुसरी भाडेवाढ आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना नवीन वर्षाचं गिफ्ट दादर तिरुनेलवेली एक्सप्रेसच्या डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आता विभाजित व्हायला मदत होणार आहे। प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे दादर तिरुनेलवेली आणि यशवंतपूर कारवार या दोन्ही गाड्यांची आसन क्षमता वाढवण्यात आली। 31 डिसेंबरला मध्य रेल्वेवरती आणि हार्बर मार्गावरती 4 विशेष लोकल चालवल्या जातील। मुंबईमध्ये ठिकठिकाणी रात्री नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला जात असल्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची सोय व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। गडचिरोलीमधील पशु प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। गाय, बैल, बोकड आणि कोंबड्यांच्या विविध प्रजाती या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या। गोंदियामध्ये धान बोनस घोटाळ्याच्या प्रकरणी 28 संचालकांवरती गुन्हा दाखल। 1,13,86,000 रुपयांचा घोळ। 3 धान खरेदी संस्थांचाही समावेश। सालेकसा तालुक्यामध्ये दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावरती बोनसची उचल करण्यात आली। बीडच्या माजलगावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 1.5 एकरावरचा ऊस जळून खाक झालाय। शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी। कीर्तनकार हभप मंजुश्री खाडीलकर यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। परदेशामध्ये कीर्तन संस्कृती पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। तिरुपतीच्या तारीगोंडा इथल्या अन्नप्रसाद केंद्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भेट दिली आहे। मोहन भागवत यांनी भाविकांसह अन्नप्रसादाचं देखील सेवन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।